शिरसाळ नाका अंबाडी रस्ता खड्डेमय, अपघातांचे केंद्रबिंदू, नागरिकांचा संताप उसळला। पावसात खड्ड्यातून मार्गक्रमण जीव घेणे, शासनाने तातडीने लक्ष द्यावे, गावकऱ्यांची मागणी। वसई तालुक्यातील शिरसाळ नाका ते अंबाडी हा महत्त्वाचा रस्ता गेल्या अनेक दिवसांपासून अत्यंत दयनीय अवस्थेत आहे। पावसाळा सुरू झाल्यापासून रस्त्यावर जागोजागी मोठमोठे खड्डे निर्माण झाले आहेत। वाहन चालकांना या मार्गावरून प्रवास करणे म्हणजे जणू एखाद्या संकटातून जाण्यासारखे झाले आहे। दररोज हजारो वाहने या मार्गावरून जात असतात, त्यामुळे अपघातांचा धोका सतत वाढत आहे। अपघातांची मालिका आणि तासनतास खोळंबा। स्थानिकांच्या म्हणण्यानुसार या रस्त्यावर वारंवार अपघात होत आहेत। खड्डे आणि पावसामुळे रस्ता अधिकच घसरडा झाला असून वाहनांचा वेग अत्यंत कमी झाल्याने आज तर रस्त्यावर लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या। गणेशपुरी, वज्रेश्वरी, अंबाडी आणि भिवंडी या महत्त्वाच्या मार्गांवर जाणारी सर्व वाहने या रस्त्यावरूनच जात असल्याने नागरिक तासनतास अडकून पडतात। आजूबाजूच्या गावातील लोकांना दैनंदिन कामासाठी वसई किंवा भिवंडीकडे जायचे असेल तरी या रस्त्यामुळेच प्रचंड त्रास सहन करावा लागतो। अशा खड्डेमय रस्त्यावरून प्रवास करताना कोणत्या वेळेला अपघात होईल याची काहीही शाश्वती नाही। हा रस्ता म्हणजे जीव मुठीत घेऊन प्रवास करण्यासारखा झाला आहे, असे स्थानिक ग्रामस्थ सांगतात। गावकऱ्यांनी तातडीने हा रस्ता दुरुस्त करण्याची मागणी केली आहे। हा मार्ग वसई तालुक्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे। शासनाने तातडीने लक्ष घालून रस्ता खड्डेमुक्त करून सुरक्षित करावा, अशी सर्वांची एकमुखी मागणी आहे। या संदर्भात चांदीप गावचे श्री मनोज किणी म्हणाले, रोजच्या रोज या रस्त्यावरून प्रवास करणे म्हणजे जीवाशी खेळ आहे। आमच्यासारखे शेकडो लोक या मार्गावर अवलंबून आहेत। रस्त्याची अवस्था पाहता अपघात टाळणे अवघड झाले आहे। शासनाने तातडीने कामाला सुरुवात करावी। शिरसाळ नाका अंबाडी रस्ता हा केवळ वाहतुकीचा नाही तर लोकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न झाला आहे। शासन आणि प्रशासनाने नागरिकांचा आवाज ऐकून तातडीने या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घ्यावे, अशी एकमुखी मागणी आहे। मी मनोज रामचंद्र किणी, चांदीपचे रहिवासी आहे। अंबाडी वज्रेश्वरी ह्या रोडची दुर्दशा बघत असाल तुम्ही व्हिडिओ क्लिपमध्ये, पूर्ण दुर्दशा झालेली आहे। या रोडवर खड्डे एवढे झालेले आहेत का त्याच्यामध्ये एवढं पाणी साठलेलं आहे आणि खड्डे पण एवढे खोलवर गेलेत का तिथे गाडी रुतून जाते, बाईकवाले कितीतरी पडतात आणि मोठ्या गाड्यांनीही फसलेल्या असतात। आणि हा प्रलंबित आहे। हा रोड मोठा होण्यासाठी त्यांनी खूप बरेच गावकऱ्यांची डिमांड केली, आंदोलन केली, पण काही प्रशासनानं कधी अजून जाग नाही आली। आणि ही साईड पट्टी त्यांनी खोदून ठेवल्यामुळे बऱ्याचशा गाड्या फसल्या जातात आणि हा नेहमीचाच प्रॉब्लेम म्हणजे प्रश्नच आहे। तर हा वज्रेश्वरी आणि शिरसाळपासून हा पूर्ण जवळजवळ पारोळ यापर्यंत एवढा मोठा भयानक म्हणजे खड्डे आहे। एवढं भयंकर रोडची दुर्दशा झालेली आहे, त्याच्याकडे कोणाचं प्रशासनाचं लक्ष नाही आहे। वसई लाईव्ह न्यूजला सबस्क्राईब करून आपल्या प्रतिक्रिया जरूर आमच्यापर्यंत कळवाव्यात। नमस्कार।